विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना होऊ लागलेत. कारण आज देहूनगरीमध्ये तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान झालं. तुकोबारायांच्या पालखीचा आजचा मुक्काम इनामदार वाड्यात असणार आहे. दरवर्षी तुकोबारायांच्या पालखीमध्ये शेकडो वारकरी सहभागी होतात. आज दुपारी परंपरेप्रमाणे मंदिरामध्ये आरती झाल्यानंतर ही पालखी बाहेर पडली आणि मग चरण स्पर्श करण्यासाठी वारकऱ्यांची एकच गर्दी ही उसळली. विशेष पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे. गर्दी पाहता पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष व्यवस्थाही करण्यात आली. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर मंदिराला एक प्रदक्षिणा घातली जाते आणि त्यानंतर पालखी जो मंदिराच्या जवळच गावातच म्हणजे देहू गावातच जो इनामदार वाडा आहे, या इनामदार वाड्यामध्ये पालखीचा मुक्काम असतो आणि उद्याला पालखी पुढे रवाना होईल. दरम्यान इथे जमलेल्या तमाम वारकऱ्यांपैकी काही जणांची बातचीत केली आमच्या प्रतिनिधी भक्ती बिसुरे यांनी. किती वर्ष झाली दिंडीला येत आहे? मी 1964 सालापासून वारी करतोय दरवर्षी न चुकता. गेली 30 वर्षांनी पायी वारी चालू आहे. गेली 30 वर्ष पायी वारी करताय. किती दिंड्या येतात बेळगाव परिसरात? बेळगाव परिसरात जवळजवळ कमीत कमी 50 दिंड्या येतात. बेळगाव दिंड्या येतात, सामील होतात 50 दिंड्या. बेळगाव खुद बेळगाव आणि बेळगावच्या पुढे आमचं काहीतरी जवळ 25-30 किलोमीटर गाव आहे. तिथून आम्ही कायम पायीवारी महिनावारी पंढरपुरात करतो. दर महिन्याची वारी पण दर महिन्याची वारी. किती वाजल्यापासून इथे रांगेत थांबलाय? 10 वाजल्यापासून. आणि काय येत आहे वारीला? म्हणजे 30 वर्ष सलग वारी करता तुम्ही, काय आहे जे घेऊन येतं? त्या भगवंताची करुणा आहे. आमच्याकडे काय नाही, सगळं करणार तोच आहे. तोच देणारा, तोच चालणारा, तोच मारणार. त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही वारी करतो. ही जी श्रद्धा आहे हीच खरं तर वारीला घेऊन येते सगळ्या वारकऱ्यांना. काका तुम्ही कधीपासून? आम्ही 5 वर्ष झाली दरवर्षी येतो आणि 48 पहिली टाइम येतो. ही आलो, ही आमची मंडळी सगळी, आमची बहीण सगळी मिळून आलो आणि भाऊ. काय येतं वारीला? वारीला भगवंतानं उघड लावले ना म्हणून येतो. आणि काय नाही की आम्हाला सगळं धन्य दौलं सगळं चांगलं दिले ना म्हणून येतो. नाही तर काय दिले नाही ते सुखी संसार एवढा चांगला चालायचा पोराबाळांचा म्हणून येतो.